सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं। पुणेकर या घटनेतून बाहेर पडलेले नाहीत। ही घटना इतकी गंभीर होती की त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत। आता जी पीडिता आहे तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय, मात्र या एका घटनेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली, हे दुष्कर्म करण्यात आले, त्या ठिकाणीच मी आत्ता उभी आहे। आता जर पाहिलं तर या ठिकाणी बरीच सुधारणा झाली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण आत्ता या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळपास 50 ते 100 पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण बघतोय पोलिसांच्या 2-3 गाड्या या ठिकाणी आहेत। 24 तास ही घटना घडल्यापासून जेव्हा हा गुन्हा पोलिसांपर्यंत पोहोचला त्यानंतरपासून या सर्व गाड्या या ठिकाणी आहेत। जवळपास 50 पेक्षा जास्त पोलिसांचा कमांडोजचा बंदोबस्त या ठिकाणावरती आहे। मात्र आता हा सगळा बंदोबस्त नेमका कशासाठी लावण्यात आला आहे हा एक खूप मोठा प्रश्न आहे, कारण जेव्हा ही घटना घडली त्यावेळी मात्र इथे एकही पोलीस उपस्थित नव्हते। आपण बाजूलाच जर पाहिलं तर ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला तिथून अगदी 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती या ठिकाणचं पोलीस मदत केंद्र आहे। बोबदेव घाटातला हा टेबल पॉईंटचा एरिया आणि याच टेबल पॉईंट जवळ अनेकदा पर्यटक फिरायला येत असतात। बऱ्याचदा काही तरुण तरुणी या ठिकाणी येत असतात, कॉलेजच्या मुलांचे ग्रुप येत असतात आणि त्यांनाच काही मदत लागली तर त्यांची मदत करण्यासाठी पोलिसांनी इथे कोंढवा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे हे पोलीस मदत केंद्र उघडलेलं आहे। मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी या पोलीस मदत केंद्रामध्ये कुणीही नव्हतं। आता जर पाहिलं तर 50 ते 60 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। त्या दिवशी ही घटना घडली, जी घटना या पोलीस मदत केंद्रापासून अगदी 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती घडली होती। त्या दिवशी नेमकं काय काय घडलं, किती वाजता हे दोघे तिथून निघाले होते, इथे कितीला पोहोचले आणि त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम आहे तो आपण याच घटनास्थळावरून जाणून घेणार आहोत। आलेली ही परप्रांतीय 21 वर्षीय तरुणी, तिच्याबरोबर तिचा जळगावचा मित्र, हे दोघेही घरातून निघाले आणि जवळपास 11:15च्या सुमारास याच सासवडमधल्या बोबदेव घाटातल्या याच टेबल पॉईंटवरती पोहोचले। हाच टेबल पॉईंट जो आपल्याला आत्ता मागे दिसतोय, या टेबल पॉईंटवरती नेहमीच फिरण्यासाठी गर्दी होत असते। असंच रात्रीचं दृश्य पाहण्यासाठी हे दोघे जण या ठिकाणी पोहोचले होते। त्यानंतर काही वेळात जवळपास तासाभरानंतर म्हणजेच 12 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी हे तीनही नराधम येऊन पोचले। या तिघांनी या दोघांना पाहिलं। त्यांना पाहिल्यानंतर हे या मुलीच्या जवळ गेले। त्यावर तू इथे काय करतेस, कशाला आली आहेस असे प्रश्न विचारले। या दोघांनीही त्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं। त्यावर थेट आरोपींनी या दोघांनाही मारहाण चालू केली। या 3 आरोपींपैकी एकाच्या हातामध्ये मोठा बांबू होता, दुसऱ्याच्या हातामध्ये कोयता होता, तर तिसऱ्याच्या हातामध्ये थेट धारदार चाकू होता। याच शस्त्रांचा धाक दाखवत या तिघांनीही मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर पुन्हा हे तिघजण याच टेबल पॉईंटच्या परिसरात या दोघांना घेऊन थोड्याशा खालच्या बाजूने निघून गेले। थोडं खाली गेल्यानंतर पुन्हा यांनी या मुलीला तू इतक्या रात्री या मुलाबरोबर इथे काय करतेस असा प्रश्न विचारला। त्यानंतरही या तरुणीने विनवणी करत त्यांना उत्तर देणं टाळलं। मात्र तरीसुद्धा हे तीनही आरोपी तिला प्रश्न विचारत राहिले। तू इथे काय करतेस, कशाला आली आहेस असे प्रश्न विचारले गेले। उत्तर न दिल्यामुळे तिला मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर या मुलाने ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला। या मुलीचा जो मित्र होता त्याने विनंती केली, विनवणी केली, मात्र तरीही या तिघांना थोडीही दया या मुलीवरती आली नाही। ही मुलगी जोरजोरात रडत विनंती करत होती, मात्र हे तिघेही जण जे काही गुन्हा करत होते त्या गुन्ह्यापासून त्यांचं मन परावृत्त झालं नाही आणि त्यानंतर थेट त्यांनी या मुलीला तुझ्याकडे जे काही आहे ते सगळं काढून आम्हाला दे असं सांगितलं।
आणि जर तू दिली नाहीस तर मग तुझ्या मित्राला जीवे मारू अशी धमकीसुद्धा दिली। मित्राला होत असलेली मारहाण पाहून या तरुणीने तात्काळ त्यांना गळ्यातली सोन्याची चैन आणि हातातल्या 2 अंगठ्याही काढून दिल्या। इतका झाल्यानंतर ही लूटमार केल्यानंतर हे आरोपी इथून निघून जातील अशी अपेक्षा या तरुणीला होती, त्यामुळे तिने सगळं काढून तर दिलं, मात्र तरीसुद्धा हे आरोपी शांत बसले नाहीत। एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुढे या तरुणाला शर्ट काढायला सांगितला। शर्ट काढून त्याला मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्याच शर्टने त्याचे दोन्ही हात बांधले। त्यानंतर त्याच्या पॅन्टला असलेला बेल्ट काढला आणि या बेल्टने त्याचे पायही बांधून ठेवले। हे सगळं करत असताना या तरुणीला आणि तिच्या मित्राला सतत मारहाण सुरू होती, त्यामुळे जखमी झालेली ही तरुणी विनवण्या करत होती, मात्र तरीसुद्धा हे तिघेही आरोपी मागे हटले नाहीत। त्यानंतर पुन्हा त्यामधल्या एका आरोपीने या तरुणीला आणखी खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। ज्या भागामध्ये तिच्या मित्राला बांधून ठेवलं होतं त्या भागापासून थोड्या अंतरावरती या तरुणीला नेण्यात आलं आणि तिथे घेऊन गेल्यानंतर यांच्यामधला जो एक आरोपी तिला खाली घेऊन गेला होता तो आरोपी तिला थेट कपडे काढण्यास सांगू लागला। यावरती या मुलीने प्रचंड विनवण्या केल्या, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते इथेच बोला, मला खाली घेऊन जाऊ नका असं सुद्धा सांगितलं। मात्र या आरोपीने कुठल्याही परिस्थितीत काहीच या तरुणीचं ऐकून न घेता थेट जीवे मारण्याची धमकी दिली। तू जर कपडे काढले नाहीस तर वर असलेले माझे दोन्ही साथीदार तुझ्या मित्राला जीवे मारतील अशी धमकी दिली। त्यानंतर घाबरलेल्या या तरुणीने तिचे कपडे काढले। कपडे काढल्याच्या नंतर यातला जो पहिला आरोपी होता या आरोपीने तिच्यावरती बलात्कार केला। काही वेळानंतर तिला पुन्हा कपडे घालण्यास सांगण्यात आलं। हे सगळं झाल्यानंतर वरती जे 2 आरोपी मित्राजवळ उभे होते या दोन्ही आरोपींमधल्या एकाने त्याला आवाज दिला, तू खाली काय करतोयस असं विचारलं। त्यावर या आरोपीने या मुलीला मासिक पाळी आलेली आहे आणि मी तेच चेक करतोय असं उत्तर दिलं। त्यावर वर असलेला हा दुसरा आरोपी मी सुद्धा येतोय, मलाही चेक करायचंय असं म्हटला आणि त्यानंतर पुन्हा हा दुसरा आरोपी त्याच ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी ही मुलगी होती त्या ठिकाणी आला। त्यानंतर या दुसऱ्या आरोपीने सुद्धा या मुलीवरती लैंगिक अत्याचार केले। त्यावेळी पहिला जो आरोपी होता तो पुन्हा वर निघून आला होता आणि अशीच घटना घडली तिसऱ्या आरोपीबरोबर सुद्धा। दुसरा आरोपी वर आल्याच्या नंतर तिसरा आरोपी खाली गेला आणि पुन्हा तिसऱ्या आरोपीने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर तिला कपडे घालण्यास सांगण्यात आलं। अतिशय गंभीर परिस्थितीत ही तरुणी होती, तिला मारहाण झालेली होती। तिच्यावर जवळपास 1 तास ते 1.5 तासापर्यंत लैंगिक अत्याचार करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर या तरुणीला कपडे घालण्यास सांगण्यात आलं। या तरुणीने कपडे घातल्यानंतर तिला हे तिघेही जण वर घेऊन आले। तिच्या मित्राला ज्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं त्या ठिकाणी या तरुणीला आणून सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत तुम्ही इथून कुठेही जायचं नाही, वर यायचं नाही असं सांगण्यात आलं। टेबल पॉईंटच्या खाली ज्या ठिकाणी त्या दोघांनाही ठेवण्यात आलं होतं त्यानंतर टेबल पॉईंटच्या इकडे त्यांची गाडी होती, तिथपर्यंत तुम्ही यायचं नाही अशी धमकीसुद्धा देण्यात आली आणि हे 3ही आरोपी एकटेच वरती निघून आले ज्यावेळी ही पीडित मुलगी आणि तिचा मित्र खालीच होता। जवळपास 15 मिनिटं हे दोघेही तिथे बसून जोरजोरात रडत होते, मदतीची याचना करत होते। मात्र जवळपास 1:30 वाजण्याच्या सुमाराची ही घटना असल्यामुळे या घाट रस्त्यावरती त्यावेळी कुणीही नव्हतं, त्यामुळे इथे कुणीही मदतीला आलं नाही। हे दोघेही 15 ते 20 मिनिटं त्याच ठिकाणी बसून रडत होते आणि त्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटांनी हे दोघेही वर आले, आपली बाईक काढली। त्यावेळेस हे आरोपी इथून पसार झालेले होते। आपली बाईक काढून ही तरुणी थेट आपल्या घरी पोहोचली। तिथे जाऊन तिने तिच्या बहिणीला फोन केला, बहिणीला सगळी घडलेली घटना सांगितली आणि त्यानंतर तिची बहीण तिच्या रूमवरती आली। बहिणीने तिला दवाखान्यात नेलं आणि त्यानंतर हे सगळेजण कोंडवा पोलीस स्टेशनला पोहोचले आणि मग पहाटेच्या सुमारास हा सगळा प्रकार जो आहे तो पोलिसांना कळला। त्यानंतर हा प्रकार जो आहे तो त्याची तक्रार दाखल करण्यात आली। आता संशयितांचा शोधसुद्धा चालू झाला आहे। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी इथे एकही पोलीस नव्हते। पोलीस मदत केंद्रापासून जवळपास 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती ही घटना घडली। त्यावेळी इथे एक जरी पोलीस असला असता तरीसुद्धा ही घटना टाळता आली असती, मात्र तसं झालं नाही। या ठिकाणी एकही पोलीस नसल्यामुळे
अतिशय दुर्दैवी ही घटना घडली। आता ही तरुणी या सगळ्यामधून रुग्णालयात उपचार घेत होती। तिला आत्ताच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। मात्र यामध्ये जे 3 आरोपी होते यांचा कुठेच ठाव ठिकाणा लागत नाहीये। हा जो परिसर आहे तुम्ही जर पाहिलं तर अतिशय डोंगराळ भाग आहे। या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क नाहीये, रेंज नाहीये, मोबाईलचे टॉवर्स नाहीत, CCTV कॅमेरे सुद्धा नाहीयेत। त्यामुळे ही घटना ज्यावेळी घडली ती नेमकी कुठे घडली, कशी घडली, हे तिघेजण कोण होते यांचा तपास लागण्यासाठीचा कुठलाच पुरावा इथून मिळणं तरी अशक्यच आहे। खाली घाट उतरल्यानंतर रस्त्यावरचे जे काही CCTV असतील त्या CCTVची तपासणी आता पोलिसांकडून चालू झालेली आहे। जवळपास शेकडो CCTV यामध्ये तपासले जात आहेत। या सगळ्यानंतर पोलिसांनी एक CCTV सुद्धा व्हायरल केलं होतं, प्रसिद्ध केलं होतं, ज्यामध्ये 3 संशयित आरोपी असल्याचं बोलण्यात आलं होतं। मात्र त्याच CCTV मधल्या एका मुलाच्या आईने पुढे येऊन हे माझी मुलं आहेत आणि त्यांनी असं काहीही केलेलं नाहीये, हा माझा मुलगा आहे आणि त्याच्यातून मित्र आहेत असं सांगितलं। त्यामुळे ते सुद्धा आरोपी नाही आहेत, तर मग आता आरोपी आहेत तरी कोण, हा एक खूप मोठा प्रश्न पडलेला आहे। ज्या प्रकारे या मुलीने सांगितलेलं आहे, फिर्याद दिली आहे, त्यानुसार 3 आरोपींपैकी 2 आरोपी होते जे मराठी भाषिक होते आणि त्यापैकी एकच आरोपी होता जो हिंदीत बोलत होता। त्यामुळे हे आरोपी नेमके कोण होते हे सांगणं खूप कठीण झालं आहे, तपास घेणं खूप कठीण झालेलं आहे। पोलीस जवळपास 25 पथकं पोलिसांची या सगळ्या कामावरती तैनात करण्यात आली आहे। तपास चालू आहे, मात्र एकाही आरोपीचा शोध यामध्ये लागलेला नाही आहे। पोलीस यंत्रणा संपूर्ण हतबल झालेली पाहायला मिळते। आत्ता इथे 50-60 पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे, तो नेमका कशासाठी लावला आहे हे सुद्धा कळत नाही आहे, कारण ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी इथे एकही पोलीस नव्हता। या सगळ्या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्याच्या पोलीस प्रशासनावरती खूप मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत। आपण जर पाहिलं तर या घटनेची दुसरी बाजू अशी आहे, ही मुलगी इतक्या रात्री या ठिकाणी काय करत होती असे प्रश्न अनेक जण विचारताना पाहायला मिळतात। म्हणजे या बाबतीतल्या ज्या काही बातम्या समोर येतात या बातम्यांच्या खाली सुद्धा अशा अनेक कमेंट्स येतात की ही मुलगी इतक्या रात्री मुलाबरोबर या ठिकाणी काय करत होती। पण ही मानसिकताच मुळात चुकीची आहे, कारण ती मुलगी या ठिकाणी काहीही करत असो, ती कितीही वाजता बाहेर फिरत असो, तिला फिरण्याचं स्वातंत्र्य होतं आणि सगळ्याच नागरिकांची जबाबदारी ही पोलिसांवरती असते। इथे काहीतरी मदत त्यांना मिळाली असती तर ही घटना टाळता आली असती। त्यामुळे जे लोक या मुलीला या सगळ्यामध्ये दोष देताना पाहायला मिळतात, खरंच या लोकांची अशी मानसिकता आहे का, खरंच माणुसकी इतकी संपत चालली आहे का, हा एक प्रश्न यामुळे उपस्थित होताना दिसून येतोय। कारण या एका घटनेमुळे त्या मुलीचं, त्या मुलाचं आणि त्यांच्या दोन्ही कुटुंबांचं संपूर्ण आयुष्य आता कुठेतरी उद्ध्वस्त झालेलं दिसून येत आहे। तरीसुद्धा अनेकदा लोक जे आहेत ते या पीडित मुलीला, जिने हे सगळं भोगलं, जवळपास 1.5 ते 2 तास तिने हा सगळा अत्याचार सहन केला आणि तरीसुद्धा या मुलीला दोष देताना अनेक जण पाहायला मिळतात। खरं तर या सगळ्यामध्ये आता पोलीस प्रशासन आक्रमकपणे आणि युद्धपातळीवरती संपूर्ण तपास करताना पाहायला मिळतं। अजूनपर्यंत पोलिसांना कुठलाही सकारात्मक क्लू मिळालेला नाही आहे। पोलिसांचे खबरीसुद्धा आता ॲक्टिव्ह मोडवरती आहेत। त्याचबरोबर AI तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी हे आरोपी नेमके कोण होते, कसे होते याचा तपास घेण्याचा सुद्धा पोलिसांकडून आजपासून प्रयत्न चालू केला जाणार आहे। त्यामुळे पुढच्या किती दिवसात आता हे आरोपी सापडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे, सर्वच नेत्यांकडून पोलिसांवरती दबाव आहे, राजकीय मंडळीसुद्धा यामध्ये आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसून येतात। त्यामुळे आता पोलीस या सगळ्यामध्ये आरोपींना पकडण्यामध्ये कधी यशस्वी होतात हेच पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। आणि अशा घटनांमुळे पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी पुणेकरांची आणि सर्वच नागरिकांची सुरक्षितता कुणाच्या हातात आहे हा एक प्रश्न मात्र गांभीर्याने पुढे येताना दिसून येतोय। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना।
Manikchand Oxyrich, proudly Indian.